विद्यापीठाचा वापर आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी संशोधनाधारित उपाययोजनांवर चर्चा करण्याच्या उद्देशानं नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रात शास्त्रीय सल्लागार समितीची बैठक नुकतीच पार पडली। शास्त्रज्ञ, अधिकारी, प्रगतशील शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील विविध घटकांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर मंथन झालं। पाहुयात हा विशेष वृत्तांत। या बैठकीचं सूत्रसंचालन वरिष्ठ शास्त्रज्ञ तसंच कृषी विज्ञान केंद्राचे केंद्र प्रमुख डॉक्टर नितीन ठोके यांनी केलं। या अंतर्गत माननीय कुलगुरू अध्यक्ष महोदयांनी उपस्थित सर्व सदस्यांचं स्वागत करून बैठकीच्या कामकाजाला प्रारंभ केला। प्रमुखांच्या प्रस्तावनेच्या 2025 मधील झालेल्या कार्यक्रमाचे मुख्य मुद्दे संक्षिप्त स्वरूपात मांडण्यात आले। 21व्या शास्त्रीय सल्लागार समितीसाठी आपण जमलेलो शास्त्रीय सल्लागार समितीच्या कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू, आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांचे कुलगुरू आणि कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष प्राध्यापक संजीव सोनवणे सर आज या 21व्या शास्त्रीय सल्लागार समितीसाठी अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभले। कृषी विज्ञान केंद्रातील सर्व विषय विशेषज्ञ, कार्यक्रम सहाय्यक, प्रयोगशाळा आणि प्रक्षेत्र व्यवस्थापक यांनी आपल्या विषयानुसार 2026 या वर्षातील कृती आराखडा आणि मागील वर्षातील कार्याचा आढावा सादर केला। यात विविध मान्यवर आणि तज्ज्ञांद्वारे सल्ला तसंच चर्चा करण्यात आली। ही एक आपण मशीन देणार, याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या चार्ट येतात, त्याच्यामध्ये जाड रवा, मध्यम रवा, ग्रेडिंग, क्लिनिंग सगळं केलं जातं। ती मशीन यावर्षी आपण देणार आहोत। प्रात्यक्षिक आहे आपल्या मुंबाडा गावामध्ये नागली पिकामध्ये भात आणि कांद्यामध्ये खरीप आणि रब्बीच्या ट्रायल आहेत। त्यामध्ये एकच मेसेज आपला की माती परीक्षण करून संतुलित खतांचा वापर करावा, मातीचे नमुने गोळा करणे, त्यांना आरोग्य पत्रिका देणे आणि त्यासोबत आपले जे केमिकलचे जीवाणू खत आहे नत्रस्फुरत पाला जरूर त्यांचं वितरण पण आपण क्रिटिकल इनपुट म्हणून देतो आहे। यावर्षी आपण 75,000 कलमांचं टार्गेट ठेवलेलं आहे आंब्याच्या, पेरूच्या आणि नारळाच्या, असं इन ऑल टोटल 75,000 आहे। तर मागच्या वर्षी जो 44 होता म्हणजे 24-25चा शिल्लक असल्यामुळे आपण मागच्या वर्षी कमी केला होता। यावर्षी बऱ्यापैकी सेल चालू आहे आणि आता त्याचं गेल्या वर्षापासून उत्पादन सुरू झालं। पहिल्याच्या मानाने मग वाढलं सर, साईज पण वाढली आणि जे 25% भागावून मिळत होतं तर आता आपल्या 100% भागापासून जास्तीचं आणि चांगल्या क्वालिटीचं मिळतंय आपल्याला। आता इकडचे बी छाटावं लागतं कारण इकडचे फार हो ही दाटी झाली सर, आपण प्रुनिंग करून घेऊ। हे जे आपली ब्रिगेड आहे ना त्यांच्यावर हो, ह्या सगळ्या एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी जे आपण आता बघितलं की 19,000 शेतकऱ्यांपर्यंत जे आपण वेगवेगळ्या एक्सटेन्शनच्या याच्यातून पोहोचलो, वेगवेगळ्या एक्सटेन्शन प्रोग्रामच्या माध्यमातून त्या सगळ्या प्रोग्रामची ही लिस्ट आहे। नेक्स्ट ही सगळी 28 प्रकारचे एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज आपण यावर्षी प्लॅन केलेल्या आहेत। या कार्यक्रमाची सांगता डॉक्टर श्याम भाऊसाहेब पाटील यांनी सर्वांचे आभार मानून केली। राजेश दळवी साहेब संचालक दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई, सुरेश गोले साहेब निर्माता दूरदर्शन, हेमंत कोडालीकर साहेब इंजिनियर आणि गिरीश पुजारी साहेब कॅमेरामॅन, सगळ्यांचे कृषी विज्ञान केंद्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अत्यंत आभारी आहे। याबरोबर दामटे साहेब आहेत सहयोगी संशोधन संचालक इगतपुरी, अमित पाटील साहेब वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र मालेगाव, वाघ साहेब आहेत उपविभागीय अधिकारी कृषी अधिकारी नाशिक, यशवंत गावंडे साहेब आहेत प्रगतीशील शेतकरी, कायम त्यांचा आपल्याला गायडन्स असतं, जाधव साहेब आहेत संदीप जाधव अतिशय चांगला मुद्दा मांडला प्रगतीशील शेतकरी, माया कोठरे मॅडम आहेत प्रगतीशील महिला शेतकरी आणि चेतना पवार मॅडम महिला उद्योजक, सगळ्यांचे आम्ही कृषी विज्ञान केंद्राकडून आभारी आहोत। मंडळी नमस्कार। आज
31वी शास्त्रीय सल्लागार शास्त्रज्ञ समिती जी आहे त्याची बैठक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये नुकतीच संपन्न झालेली आहे। याच्यामध्ये शास्त्रज्ञांबरोबरच प्रयोगशील प्रगतशील महिला शेतकरी त्याचबरोबर शेतकरीही इथे उपस्थित होते आणि त्यांना या कार्यशाळेमध्ये या समितीच्या बैठकीमध्ये मोलाचं असं मार्गदर्शन मिळालेलं होतं। त्याचबरोबर या समितीच्या या बैठकीसाठी माननीय कुलगुरू संजीव सोनवणे सर हेही इथे उपस्थित होते। गेल्या वर्षी कृषी विज्ञान केंद्राने केलेल्या वेगवेगळ्या ज्या शेतकऱ्यांसाठी डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट असतील किंवा 28,000 शेतकऱ्यांना गेल्या वर्षी कृषी विज्ञान केंद्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रासाठीचं जे प्रगत कृषी ज्ञान आहे स्वतःच्या क्षेत्रावर कसं वापरायचं याविषयीचं प्रशिक्षण त्यांना देण्यात आलेलं आहे। तर आणि वेगवेगळ्या नव्या आलेल्या ज्या कांदा असेल, लसूण असेल किंवा सोयाबीन असेल, तेलबिया असतील, या सगळ्याच्या व्हरायटी नव्या आलेल्या एक अशा प्रकारचं भातासहित सगळ्याचं डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट आणि त्याचं प्रमोशन कृषी विज्ञान केंद्र फार उत्तम प्रकारे करीत आहे। आजच्या बैठकीमध्ये खरं तर ते गेल्या वर्षी केलेल्या सगळ्या ज्या उपक्रम आहेत त्याचा आढावा घेण्यात आला आणि कोणकोणत्या झालेल्या आहेत आणि कोणकोणत्या पूर्ण करायच्या आहेत याविषयी ही चर्चा त्याच्यामध्ये उत्तम प्रकारची झालेली आहे। तसेच पुढच्या वर्षी म्हणजे या वर्षाचं नियोजनही केलेलं आहे। आता पाऊस थोडा लांबला आहे तर त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या संदर्भामध्ये कोणत्या पिकांमध्ये बदल करावेत, कसे करावेत या सगळ्याचं नियोजन त्याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे। गेल्या वर्षीचा आढावा घेऊन या वर्षीचं जे पुढच्या यावर्षी एल निनो म्हणे किंवा इतर काही कारणामुळे जो पाऊस लांबलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी नव्या कोणत्या व्हरायटी वापराव्यात याचं सगळ्याचं त्यांच्यापर्यंत कसं नियोजन पोचवायचं याचंही काम यावर्षी कृषी विज्ञान केंद्राच्या नियोजनामध्ये घेण्यात आलेलं आहे। तसेच नवे नवे उपक्रम त्याच्यामध्ये काय करता येतील आणि शेतीमध्ये शेतकऱ्यांचं जीवनमान तसंच त्यांचं प्रति एकरी उत्पादन कसं वाढेल याचंही नियोजन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे। त्यामुळे आपण जे फळबाग, नंतर तेलबिया, कांदा, लसूण, विस्तार कार्य, मशरूम प्रोडक्शन आणि अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यानंतर नैसर्गिक प्रकारच्या निविष्ठा त्यांना उपलब्ध करून देऊन नैसर्गिक शेती अशा अनेक उपक्रमांवर चर्चा झालेली आहे, त्याचं नियोजन केलेलं आहे। आशा करतो की कृषी विज्ञान केंद्राचं जे गेल्या वर्षी उत्तम काम झालेलं आहे तसंच यावर्षीही होईल आणि जे नियोजित केलेले उपक्रम आहेत ते उत्तम होऊन शेतकऱ्यांचं कृषीविषयक ज्ञान उंचावून त्यांना उत्तम प्रकारे शेती करण्याचा ज्या हेतू कृषी विज्ञान केंद्राचा आहे आमच्या सगळ्या शास्त्रज्ञांची त्याच्यासाठी असणारी धडपड जी आहे ती फळाला येईल आणि शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावायला या आजच्या झालेल्या बैठकीमध्ये जे नियोजन केलेले आहे ते निश्चितपणे उपयोगी पडेल। धन्यवाद। जय हिंद। आज यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक इथं 31वी शास्त्रीय सल्लागार समिती बैठक जी आहे ती नुकतीच संपन्न झाली आहे। याच्यामध्ये शास्त्रज्ञांसोबतच प्रगतशील प्रयोगशील शेतकरी त्याचबरोबर महिला शेतकरीही इथे आवर्जून उपस्थित होत्या। त्यापैकीच माया खोटरे या त्र्यंबकेश्वर तालुक्यातनं आलेल्या त्यांचं मनपूर्वक इथे स्वागत करते मी। ताई, पहिला तुम्हाला असं विचारायचं वाटतं की आजची जी बैठक झालेली आहे या संदर्भामध्ये तुम्ही जे काही विचार तुम्ही इथे जे ऐकलेले आहेत तर त्याबद्दल थोडंसं आपल्या शेतकरी बांधवांना सांगाल? नमस्कार, माझं नाव माया खोटरे आहे आणि मी त्र्यंबकेश्वरच्या हिरडी गावावरून आलेले आहे। मी एक शेतकरी आहे आणि त्याच्याबरोबरच एक ग्रामीण भागात राहून मी एक कंपनी रजिस्ट्रेशन केले आहे, फार्मर प्रोड्युसर कंपनी। त्याच्यासोबत जे आदिवासी भागातील जी काही धान्य आहेत ती अजून आपल्याला कशी कायमस्वरूपी ठेवता येतील, पुढच्या पिढीला कशी आपल्याला जतन करून ठेवता येतील याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत। आणि आजच्या ज्या शास्त्रीय सल्लागार समितीच्या मीटिंग झालेल्या आहे त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रातून आलेले कृषी विभागातील जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यासोबत त्यांचे विचार घेता आले आणि आमचे काय मत आहे किंवा आमचे काय प्रश्न आहेत ते मांडता आले आणि हे मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला। आपल्या पुढच्या पिढीने सुद्धा आपल्यासारखं निरोगीमय आयुष्य जगावं आणि त्याच्यासाठी जे आपण रोजच्या भाज्या खातो, जे धान्य खातो ते निरोगी असणं खूप महत्त्वाचं आहे। आणि म्हणूनच आम्ही जो केंद्र शासनाचा जो नवीन उपक्रम चालू झालेला आहे नैसर्गिक शेती त्यात आम्ही कृषी सखी म्हणून काम करतो आणि लोकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत नैसर्गिक शेती का करावी, कशी करावी याचं मार्गदर्शन करत असतो आणि याची जनजागृती करत असतो। आणि विद्यापीठातून बऱ्याचदा
आमच्या ग्रामीण भागातील युवकांना, महिलांना असे मोठे मोठे ट्रेनिंग भेटत असतात आणि त्यातून ते खूप काही शिकत असतात. आणि खूप साऱ्या ज्या महिला आहेत, बचत गट आहेत, त्यांनी स्वतःचे उद्योग पण व्यवसाय सुरू केलेले आहेत. मशरूम उत्पादक महिला आणि त्या स्वतः ट्रेनिंगही देतात अशा चेतनाताई पवार आज इथे उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी मशरूम या संदर्भामध्ये त्यांच्याकडनं माहिती घेणार आहे. ताई, तुमचं मनपूर्वक स्वागत. एक प्रश्न असा विचारावंसं वाटतं की महिलांना, आदिवासी भागामध्ये महिलांना तुम्ही मशरूमचं जे ट्रेनिंग देत आहात त्या याच्यामध्ये महिलांचा सहभाग कसा असतो? मॅम, त्यात महिलांचा खूप छान सहभाग आहे आणि त्यात सगळ्यात मोलाचं सहकार्य जे मला लाभतं ते KVKमधून लाभतं. कारण KVKमध्ये जास्त इथं ट्रेनिंग घेतल्या जातात आणि त्यांना ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांना काही अडचणी येतात, टेक्नॉलॉजी जी पाहिजे त्यांना म्हणजे सपोर्ट, त्याच्यासाठीचं काम मी करते. नंतर त्यासाठी लागणारं जे महत्त्वाचं मशरूम बियाणं आहे ते आपण त्यांना पुरवतो आहे. मशरूम बियाणं, नंतर त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे मार्केटिंग याची, की जी मार्केटिंग मशरूमची कशी करायची, कसं विकायचं किंवा कसं त्याचं पॅकिंग पाहिजे, कसं तुम्ही मशरूम ग्रो करू शकता चांगल्या जास्त प्रमाणात, तर याचं सगळं टेक्निक आपण देतो आहे. म्हणजे आमची मुंबई ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे, ज्या अंतर्गत आम्ही ते काम करतो आहे. सुरुवातीला मीही ट्रेनिंग इथूनच KVKमधूनच घेतलं होतं आणि आत्ता तुमच्यासमोर जी मी बोलते एक कृषी उद्योजिका म्हणजे मशरूम उद्योजिका म्हणून, याच्यात KVKचा खूप मोठा सहभाग आहे आणि त्याच्यामुळे मला KVKसोबत जे मी काम करते सध्या ॲज अ मास्टर ट्रेनर म्हणून, कृषी विभाग किंवा कृषी पणन इथे मी मास्टर ट्रेनर म्हणून काम करते मशरूमसाठी. तर महिलांचा खूप छान सहभाग आहे याच्यामध्ये आणि जवळजवळ आम्ही आत्तापर्यंत 2500 शेतकरी याच्यात उभे केले आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आणि त्यांचं सगळ्यांचं मार्केटिंग मुंबई ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी करते. आज शेतीत काम करतात, गेली 20 वर्षे मी शेतीत काम करतोय. शेतीत सारे प्रयोग केले मी वेगवेगळ्या प्रकारच्या लागवडीच्या पद्धती अवलंबल्या. त्याच्यात भात शेतीमध्ये वेगवेगळे आम्ही आमच्या कुटुंबाने प्रयोग केले. आम्ही एकत्र असताना आम्ही डेअरी फार्म केला, त्याच्यानंतर फिशरी केली आणि महत्त्वाचं म्हणजे नाशिक जिल्ह्यातील फिशरीचा आमचा असा एक प्रोजेक्ट होता की 1 एकरमध्ये, की त्याच्यामध्ये 15 ते 20 किलोचे मासे आम्ही वाढवलेले होते. शेतकऱ्यांनी त्याच्या पायावर उभं राहण्यासाठी त्याला काय काय करावं लागेल, त्याच्यासाठी आम्ही प्रथम शेतकरी गट निर्माण केला. शेतकरी गटाचं थोडं हे कमी झाल्यानंतर क्षेत्र कमी वाटायला लागलं. मग आम्ही वनराज फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचं रजिस्ट्रेशन केलं 2019ला आणि मग आजच्या घडीला सर्व आदिवासी शेतकरी, आम्ही जवळजवळ 460 आदिवासी शेतकरी एकत्र येऊन वनराज शेतकरी उत्पादक कंपनीचं काम करीत आहोत. या ठिकाणी उत्पादित होणारे भात, नागली, वरई आणि आंबा ह्या पिकावर काही प्रोसेसिंग करून आंब्यासारखे पिकं पिकवून आम्ही मार्केटिंग करतो. नागली, वरई खरेदी करून त्याचं प्रोसेसिंग करून पॅकिंग करून मार्केटमध्ये विकतो. आणि आज आम्ही सह्याद्रीला गेल्या 3 वर्षापासून आम्ही सह्याद्रीलासुद्धा इथलं इंद्रायणीसारखं अतिशय उत्तम प्रकारचं भात देत होतो. आत्ता आम्ही स्वतःचीच राईस मिल, ऑइल मिल, सोलर डायर आणि BRC युनिटची रजिस्ट्रेशन करतो. आणि महत्त्वाचं म्हणजे जे भात आम्ही या ठिकाणी उत्पादन 80% इथं भाताचं उत्पादन होतं आणि मग भात काढून घेतल्यानंतर जो तूस किंवा तणस राहत होतं ते इथले लोक जनावरांना चारणे किंवा जाळणे हाच काम करत होतं. परंतु त्याच तुसाचा उपयोग करून आमचे मित्र उत्तमराव खंबाईत यांनी मशरूम केलं होतं आणि त्याचाच मग पुढे पाठपुरावा करत मशरूम उत्पादन कसं करायचं हे आम्ही आत्मा, कृषी विभाग आणि मुक्त विद्यापीठ यांच्या माध्यमातून जवळजवळ 300 लोकांना ट्रेनिंग दिलेलं आहे आणि जवळजवळ 60-70 लोक आजही मशरूमचं उत्पादन करतात का जे 10-20 हजार रुपये दर महिन्याला त्याच्यातून मिळवू शकतात. भविष्यात आमचं असंच नियोजन आहे की इथल्या शेतकऱ्यांना जो आज 60-70 रुपयाने आंबा विकतोय तो त्याला 100, 150, 200 रुपयाने कसा विकता येईल आणि त्यासाठी आमची उत्पादक कंपनी काम करत आहे. इथला शेतकरी त्याच्या पायावर उभा राहावा आणि त्याचं स्थलांतर थांबावं. आज पेठ तालुक्याची अशी परिस्थिती आहे की पश्चिम भागातल्या 70-80% गावांमध्ये फेब्रुवारी-मार्चमध्ये गावात प्यायला पाणी नाही आणि इथं पाऊस तर 2 ते 3 हजार मिलीमीटर पडतो, परंतु गावात प्यायला पाणी नाही म्हणून त्यांना स्थलांतर करावं लागतं.
ते पार नाशिक, नगर, पंढरपूर, तुळजापूर, इव्हन कर्नाटकपर्यंत ते स्थलांतर करतात. आणि हे स्थलांतर थांबावं आणि इथं पडणारा पाणी हा साचला जावा. आणि इथलं जे नैसर्गिक उत्पादन आहेत, इथं जर तुम्ही आता हे समोर जर बघितलं फणसाचं झाड, जवळजवळ एकाच झाडाला 150 ते 200 फणसं लागलेले आहेत. इथं फणस उत्तम प्रकारचं होऊ शकतो, जांभूळ उत्तम होऊ शकतं आणि आंबाही, का जे दुसरीकडं कुठं होत नाही. आणि जर समजा शासनाने थोडंसं इथलं पाण्यासाठी काम केलं आणि इथं वनजमिनी आहे त्याच्यामध्ये फळझाड लागवडीचं फणस, बांबू, जांभूळ, आंबा हे जर लागवड केलं तर इथल्या शेतकऱ्याला स्थलांतर करण्याची वेळ येणार आहे, याची नक्कीच मला खात्री वाटते. आज आपल्यासोबत आहेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विभाग शास्त्रज्ञ विभागाचे प्रमुख माननीय प्राध्यापक नितीनजी ठोके सर, तुमचं आजच्या या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. आज जी एक 31वी शास्त्रीय सल्लागार समिती बैठक जी आहे ती इथे संपन्न झालेली आहे. या बैठकीच्या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगाल आमच्या शेतकरी बांधवांना? आज या कृषी विज्ञान केंद्राची ही 31वी शास्त्रीय सल्लागार समिती बैठक होती. याच्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र हे संपूर्ण वर्षभर जी कामं करणार आहेत तर ह्या कामांचं सादरीकरण इथं आपण केलेलं आहे. आणि या सादरीकरणा दरम्यान कृषी विभागातील जे अधिकारी असतील, जिल्हा परिषद अधिकारी असतील, आपले भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे वेगवेगळे संशोधन केंद्र चे शास्त्रज्ञ असतील, यांच्यासमोर हे सगळं आपण जो वर्षभर जे काम करणार आहोत याचं सादरीकरण केलं. हे सादरीकरण याच्यासाठी केलं जातं की या सादरीकरणादरम्यान या वेगवेगळ्या ज्या संशोधन संस्था आहेत यांनी संशोधन केलेलं अजून काही तंत्रज्ञान जर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं असेल किंवा काही ज्या पद्धती वेगवेगळ्या पद्धती विकसित केलेल्या आहेत जेणेकरून उत्पादकता वाढ होईल आणि उत्पादन खर्च शेतकऱ्याचा कसा कमी करता येईल या दृष्टीने जे काही संशोधन झालेलं आहे राष्ट्रीय स्तरावर किंवा आपल्या राज्यस्तरावर, या संशोधन हे शेतकऱ्यांच्या शेतावर कसं पोचवता येईल या दृष्टीने काही जे त्यांचे काही ज्या सूचना असतील या सूचनांचा समावेश करून आपण पूर्ण वर्षभर या शेतकऱ्यांच्या शेतावर आपण जे कार्यक्रम राबवू जेणेकरून त्याची प्रभावितपणा जो आहे तो वाढेल आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा कृषी आहे आणि यासाठी आपला शेतकरी हा येणारा जो काळ आहे म्हणजे आज आपण हवामानाची दोलायमानता बघतो, वेगवेगळे नैसर्गिक आपत्ती ज्या येतात आहे शेतीवरती, याच्यामध्ये शेतकरी हा स्वतः खंबीरपणे उभा राहिला पाहिजे. यासाठी तुम्ही अशा प्रयोगशील, प्रगतिशील आणि एक मार्जिनल शेतकरी असतो त्यांच्यासाठी म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विभागातर्फे म्हणजे कृषी विज्ञान तुमचा जो विभाग आहे त्यातर्फे काय काय कार्य राबवलं जातं? आजच्या काळासाठी अतिशय समर्पक आणि योग्य असा हा प्रश्न आहे मॅडम. कारण की आपण जर बघितलं तर हवामानातली जे बदल आहेत त्यातल्या त्यात जे विपरीत बदल आहेत यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागणे किंवा एकाच एक जर पिकावर आधारित जर शेती असेल आणि त्या पिकाचं जर नुकसान झालं किंवा जर भाव नाही मिळाला तर यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचं नुकसान होतं. म्हणून आम्ही एकात्मिक शेती ज्याला आपण IFS मॉडेल म्हणतो, इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टम, तर या दृष्टीने या गावांमध्ये काम करतो. म्हणजेच काय की त्या गावामध्ये कोणकोणत्या व्यवसायांना संधी आहे, म्हणजे समजा पिकं असतील तर त्या पिकांमध्ये नवीन आपण प्रयोग करतो. मग त्या पिकांमध्ये मग भात शेती आधारित पीक पद्धती आहे का, मग त्या पिकांमध्ये काय समस्या आहेत किंवा त्या पिकांमध्ये उत्पादकता वाढ कशी करता येईल किंवा त्या पिकाची उत्पादन खर्च कसा कमी करता येईल, मग या दृष्टीने कार्यक्रम केले जातं. मग त्याच्यामध्ये सुधारित वाहनांचं वितरण शेतकऱ्यांना असेल किंवा नवीन लागवडीच्या पद्धती असतील या तर केल्या जातातच, परंतु याबरोबरच ज्या काही कडधान्य किंवा तेलबिया आहेत यांच्या शेतीबरोबरच आपण परत याच्यामध्ये उद्यानविद्येची काही पिकं करता येतील का, भाजीपाला पिकं करता येतील का, काही फळबागांमध्ये आपल्याला जाता येईल का. त्याच्यानंतर जसं आपण आदिवासी भागामध्ये जातो तर आपल्याला बघतो की प्रत्येक कुटुंबाकडे कोंबड्या आहेत, मग या कोंबड्यांची उत्पादकता वाढवता येईल का. त्यानंतर मग शेळीपालन जवळजवळ आपल्याला 75 ते 80% शेतकऱ्यांकडे आदिवासी भागामध्ये शेळ्या आढळतात, मग या शेळ्यांची उत्पादकता वाढवता येईल का, शेळ्यांमध्ये काय समस्या आहेत. तर या दृष्टीने मग आपण शेळीपालनावर तिथं लक्ष केंद्रित करतो. याचबरोबरीने महिला ज्या शेतकरी आहेत
महिला शेतकरी मोठ्या प्रमाणात 70% काम शेतीमधलं त्या करतात, परंतु त्यांना उत्पन्न मिळेल किंवा हातात पैसा येईल अशा पद्धतीचं काही स्वयंरोजगार उभारता येईल का? मग त्या दृष्टीने मग आपण मशरूमची प्रशिक्षणे घेतली, त्या महिलांच्या घरामध्ये किंवा त्या पडवीमध्ये आपण मशरूमचे बेड्स लावलेत आणि मोठ्या प्रमाणावर मशरूम विकले जातात आणि महिलांना हातात पैसाही मिळतो की जेणेकरून तो पैशाचा वापर हा शिक्षण, घरचं आरोग्य किंवा शेतीमध्ये जे काही जर आपल्याला अजून काही नवीन नवीन गोष्टी आणायच्या असतील तर त्यासाठी या महिला त्या याचा वापर करतात. मंडळी, आज आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक इथल्या 31व्या शास्त्रीय सल्लागार समितीच्या बैठकीत चा समारोप जो आहे तो नुकताच झालेला आहे आणि इथले कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्राध्यापक नितीन ठोके यांच्याशी आपण संवाद साधला होता. आजच्या या समितीमध्ये झालेल्या ज्या काही नवीन योजना आहे शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या, त्यांना प्रशिक्षण कसं लाभणार आहे, वेगवेगळे प्रयोग या संदर्भामध्ये मार्गदर्शन शेतकऱ्यांना दिलं गेलं आणि आगामी काळामध्ये त्यांचं जे काही नियोजन आहे त्या संदर्भातही चर्चा झाल्यास, त्याचबरोबर शेतकऱ्यांकडनं ज्या काही माहिती असेल किंवा त्यांच्याकडनं ज्या काही सूचना दिल्या गेल्या त्यामध्ये सुद्धा त्याचाही अंमलात येणार आहे असंही आश्वासन इथे दिलं गेलं. आज नितीन ठोके सर, तुम्ही दूरदर्शन केंद्र सह्याद्री वाहिनीशी आपण संवाद साधला त्याबद्दल वाहिनीच्या वतीनं आणि आमच्या तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. सह्याद्री वाहिनी, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. वंदे मातरम.